लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येते। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शासनानं केवायसी अपडेट करायची अट ठेवलेली होती, तसं सांगितलेलं होतं की सरकार की तरफ से आप सबके लिए ला रहे, तो मुझे आप सबको बताना ये जरूरी है कि 2.5 करोड़ से ज्यादा महिलाओं को ये हमारी जो विमेन और चाइल्ड डेवलपमेंट डिपार्टमेंट है वो आज ये लाडली बहन योजना का लाभ दे रहे। हम लोग ने कभी भी किसी भी जाति धर्म में कोई भी डिस्क्रिमिनेशन ना करते हुए ज्यादा से ज्यादा सारी महिलाओं को ये लाभ कैसे मिले, उसके लिए हमने ज्यादा से ज्यादा प्रयास किया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होईल असंच अभिवचन देण्यासाठी आज हा कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला। आदरणीय दादांनी ज्या वेळेला सत्तेमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याची भूमिका घेतली, ती भूमिका घेत असताना सर्वप्रथम दादांनी जी भूमिका घेतली ती अशी होती की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेसोबत कुठेही फारकत न घेता आपण या महायुतीमध्ये सहभागी झालेलो आहोत। म्हणून आज शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही येणारी महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक लढवणार आहे। याच्या बाबतीमध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही। महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये असणारे आपले प्रश्न विविध आहेत। शेवटी सगळ्यांना वाटतं की आपल्या आपल्या प्रभागामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्या, मग पाण्याची असो, रस्त्याची असो, गटरची असो। एका बाजूला या सगळ्या समस्या असताना आज सणाचा मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करीन, माझी विधिमंडळातील सहकारी म्हणून ती काम करत असताना मधल्या कालावधीमध्ये इथलं क्रीडा संकुल असो, वेगवेगळ्या सुविधा असो, महिलांसाठी बचत गटांसाठी काय योजना आपल्याला करता येतील, कौशल्य विकास असो, महिला बाल विकास असो, आदरणीय दादांच्या ठोक निधीतून असो, काय काय आपल्या मतदारसंघासाठी करता येईल यासाठीच सणा नेहमी त्या ठिकाणी झटत राहिली। आणि म्हणून एक तिच्यासारखी होतकरू सहकारी आम्हाला सगळ्यांना मिळाल्याचा एक आनंद वेगळ्या पद्धतीने। नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा स्टार प्रचारक म्हणून ज्या वेळेला सणावर जबाबदारी दिली गेली, त्यावेळेला अगदी मराठवाड्यामधलं बीड असो, परभणी असो, अगदी तिथपर्यंत पोहोचून सुद्धा पक्षाचं संघटन आणि तिथं प्रचार यंत्रणा कशी राबवता येईल यासाठी एक कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणून पक्षाने जी जबाबदारी त्या ठिकाणी दिली, एक आमदार म्हणून जी जबाबदारी दिली, ती सनाताईंनी आपल्या सर्वांच्या वतीने पार पाडली। आम्ही सगळेच जण आमच्या आमच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी होतो। आज खरं तर महानगरपालिकेची निवडणूक आज या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जवळपास 6-7 जागांवर आपण ताकदीने लढवणार। नवाबाईंनी ज्याचा उल्लेख केला की मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी असेल आणि व्यासपीठावर बसलेले असतील यांची एक समिती आदरणीय दादांनी, तटकरे साहेबांनी, प्रफुल्लबाईंच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी स्थापन झाली। प्रत्येक प्रभागामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुंबईच्या ही स्वतंत्र बैठक ही त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्यातून जे काही आपले कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या सूचना आहेत त्याचा एक अहवाल तयार करून त्यांनी पक्षासमोर सादर केला। आणि चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीनं कशी महानगरपालिकेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व राहील यासाठी ही व्यासपीठावर सर्व मंडळी जे आहेत ते त्या ठिकाणी प्रयत्न करतायत। पण त्या प्रयत्नांना यश कधी मिळेल? ज्या वेळेला आपण सगळी मंडळी त्यांना साथ द्याल त्याच वेळेला आपल्याला या महानगरपालिकेमध्ये अपेक्षित असं यश मिळणार आहे। त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना विनंती राहील, खासकर माझ्या उपस्थित असणाऱ्या लाडके बहिणी, मुझे आज आप सबको बताना है कि जब ये लाडली बहन योजना महायुति की सरकार की तरफ से आई, मुझे याद है जब हम लोग ये पूरा इम्प्लीमेंटेशन कर रहे थे, हर हफ्ते नवाब भाई का सना का फोन रहता था कि आदिति ये नई स्कीम है, हम सारी महिलाओं के लिए ला रहे हैं, तो हम लोग फॉर्म भरते टाइम भी क्या क्या उनके लिए नए ऑप्शंस दे सकते हैं कि उनको फॉर्म भरने के लिए तकलीफ ना हो, ज्यादा से ज्यादा ये स्कीम जो है वो हमारी महिलाओं तक पहुंचनी चाहिए। और आज जब हम ये स्कीम महायुति की सरकार की तरफ से आप सबके लिए ला रहे, तो मुझे आप सब